काहीतरी होतं त्या दिवसात, त्याचं कारण माझ्याकडे नव्हतं. पण मन मात्र कुठेतरी ओढलं जात होतं. समोर देव होता आणि मनात प्रश्नांची गर्दी. काय मागायचं हेही कळत नव्हतं. फक्त एवढंच वाटत होतं, आज इथं येणं कदाचित माझ्या हातात नव्हतं. कदाचित काही भेटी आपण घडवत नाही, ते आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात. कदाचित हीच ती भेट होती ज्याची माझ्या मनाला गरज होती आणि महाकालाने ती माझ्या नशिबी लिहिली होती. सो हाय, गुड मॉर्निंग म्हणजे रात्रीच ऑलमोस्ट 1:30 वाजून गेलेत आणि माहिती नाही मी ह्या टायमिंगला का उठलोय आणि का रेकॉर्ड करतोय पण मला माहिती नाही, बट वाटलं की रेकॉर्ड करावं. कारण की मला ऑलमोस्ट 12:30 वाजता मित्राचा एक कॉल आला. मी उचलला नाही, पण त्याचे मेसेज बघितले. मेसेज काय आलेत मी दाखवतो मला. आय डोंट नो दिसत आहेत का नाही माहिती नाही, मी वाचून दाखवतो. उद्या उज्जैनला जाऊया, पेट्रोलचं मी बघतो. मी आता रिप्लाय दिलाय की चालतंय की. आणि म्हणजे असं म्हणतात की बरेच लोक बोललेत की बोलावा आल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही, म्हणजे महादेवाने बोलवल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. आणि हे आय डोंट नो की आय थिंक आला बोलावा असं बोलू शकतो मी. माझ्याकडे नाही शब्द, कारण की मी अर्ध तर झोपत आहे आता. पारूस वाटू नाही म्हणून मी तोंड धुतलं माझं की नको पारूस वाटायला. सो हॅलो अँड गुड मॉर्निंग अँड स्वागत आहे तुमचं अजून एका माझ्या ह्या ट्रॅव्हलिंग फिल्मवरती. आय होप तुम्हाला आवडत असेल आणि मी म्हणजे आत्ता मी फ्रीली बोलू शकतो, तर आय होप हे तुम्हाला आवडत असेल जे पण मी ट्राय करतोय. कारण की असं नाही की मला म्हणजे लोकांना दाखवायचं वगैरे, ह्यासाठी मी नाही बनवते. मी ह्यासाठी बनवतोय की कारण मला आवडतं, माझी फॅशन आहे. माझं रोजचं कामच आहे की व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओग्राफी वगैरे हे माझं रोजचं कामच आहे. तर मला म्हणजे ऑलमोस्ट असं बोलू शकतो की माझं प्रेमच आहे त्याच्यावरती. सो यू आर गोइंग टू उज्जैन अँड टू एक्सायटेड फॉर दिस. आय डोंट नो, असं वेगळं फील होतंय. सो जास्त वेळ नाही घेत मी. सो चलो ब्लॉगला चालू करूया. आत्तासाठी मी झोपतो. चलो, गुड नाईट, बाय, टेक केअर. कधी कधी आयुष्याच्या वाटेवर काही निर्णय आपण घेत नाही, ते फक्त आपल्या समोर येतात आणि आपण नकळत त्यांच्यासोबत चालू लागतो. कालपर्यंत उज्जैन हे फक्त एक नाव होतं आणि आज त्या दिशेने आमची पावलं चालली होती. मनात एक विचित्र प्रश्न होता, हे खरंच घडतंय की आपण अजूनही त्या रात्रीच्या विचारात आहोत. महाराष्ट्र मागे सरकत होता आणि प्रत्येक मौला गणित आम्ही एका अनोळखी भूमीकडे सरकत होतो. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक शांत जाणीव होती. कदाचित ही वाट आम्ही निवडलेली नव्हतीच. कदाचित कुणीतरी आम्हाला या वाटेवरती आणलं होतं. उज्जैनच्या भूमीत प्रवेश करताच या यात्रेची जाणीव अधिकच खोल होत गेली. कारण महाकालच्या नगरीत हे आमचं पहिलं पाऊल पडलं होतं. आणि वाट होती कालभैरवाच्या चरणांकडे. ज्या नगरीत महाकाल विराजमान, त्या नगरीचे रक्षक मानले जाणारे कालभैरव. त्यांच्या दर्शनाची ओढ मनात एक वेगळी शांतता निर्माण करत होती. आजूबाजूला सगळं अनोळखी होतं, पण तरीही कुठेतरी हे सगळं आपलंसं वाटत होतं. कदाचित काही ठिकाणांशी पहिली भेट होत नाही, फक्त एका जुन्या नात्याची पुन्हा एकदा आठवण होते. उज्जैनच्या या पावनभूमीत एक असं स्थान आहे
तिथे कालभैरव क्षेत्रपाल म्हणून विराजमान आहेत. महादेवाचे हे एक उग्र पण तितकंच करुण स्वरूप, ज्यांच्या चरणी येताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. काही देवस्थानं पाहिली जातात, पण काही देवस्थानं अनुभवली जातात. मी हे त्यापैकी एकच. दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. पाऊल पुढे टाकायला पण जागा नव्हती. तरीही कुणाच्याही चेहऱ्यावरती परतीची घाई नव्हती. सगळे थांबले होते फक्त एका क्षणासाठी, त्या एका दर्शनासाठी. आणि मलाही तेव्हाच जाणवलं, तिथे पोहोचण्याची इतकी ओढ आहे, तिथे पोहोचल्यावरती मनात काय उरेल. मग तो क्षण आला. समोर कालभैरव होते. त्या क्षणी शब्द हरवले, मन शांत झालं. काही मागावंसं पण नाही वाटलं. फक्त मस्तक झुकलं आणि मनातून एकच भावना उमटली, भैरवनाथ, तुमच्या दारी येण्याचं भाग्य दिलं. यापेक्षा अधिक काय मागावं. त्या काही क्षणाचं दर्शन कदाचित आयुष्यभराच्या आठवणीसाठी पुरेसं होतं. दर्शन वगैरे लय खतरनाक दर्शन, एक नंबर. 3 तास आम्ही वेटिंगला होतो, पण एका सेकंदाच्या फक्त त्या बघायला 2 सेकंद बघायला भेटलं. 2 सेकंद, एक नाही, एक नाही, दोन काय 2-3 सेकंद. ती गर्दीत 5-6 सेकंद गेली तेवढी. पण असं फ्रेश वाटलं ना की बाई बासच. आता इथनं पुढं चाललोय आपण, उज्जैनला चाललोय. तिथलं एक दर्शन आज झालंच पाहिजे, काही पण करून तिथलं दर्शन घ्यायचं आपल्याला. बघू चला, तिथलं तर झालं. इथलं एक नंबर. आणि आता एवढा फ्रेश वाटतंय ना, 3-4 तास त्या लाईनीत लय वाट लागली, पण आता लय फ्रेश वाटतं. अजून पण आहे ना, काल बाहेर माझ्या डोळ्यासमोर दिसते. अजून पण जास्त आता आम्ही बाहेर येऊ लय डोळ्यासमोर येत जी आता ही एवढे चाललं, सगळ्यांची तोंड फ्रेशच येते. लय भारी वाटतंय की दर्शन वगैरे झालं. कारण की एवढं तिथं लाईनीत वगैरे थांबून, एवढ्या गर्दीत थांबून जर ते दर्शन भेटत असेल ना, तर खरंच ही एक नंबर. म्हणजे फिलिंग सांगू शकत नाही आपण. देवाचा बोलावाच खरंच आहे. आणि मी म्हणजे मला वाटलं मी आत्ताही सांगितलं असेल का नाही, स्टार्टिंगपासून आत्ता सांगतो, आमचा प्लॅन कायच नव्हता. सकाळी मला ऑफिसला जायचं होतं ना, ऑफिसला जायच्या टाइमला मला कॉल आलाय की आपल्याला उज्जैनला जायचंय. काहीच नियोजन नाही, काहीच नाही, कसं करायचं काय नाही, काहीच माहिती नाही. डायरेक्ट निघालोय, रूम बुक नाही, काय अंदाज नाही. एवढी भयान गर्दी ना माग, लय बेकार गर्दी. आणि आम्ही पण पोहे खात काय नाही नियोजन केलेलं आहे. पोहे खात होतो आम्ही नाश्त्याला सकाळी 11च्या दरम्यान, 10:30-11 दरम्यान. आणि बरोबर त्या टायमिंगला जयेश म्हणला काय करूया, काय नाही, किती दिवस वेळ आहे का, आहे की म्हणलं 2 दिवस काय काम नाही म्हणलं, 15 ऑगस्ट रविवारी काय सुट्टीच आहे म्हणलं, जाऊ उज्जैनला. माझी तर गाडी नवीन होती, चल तर चल जाऊ म्हटलं. लगेच झाला फोन लावला, तू तयार आहेस का, कुठं निघालाय, हाय चल निघू. काय खरंच लय भारी. जर हिंदू धर्मातलं सगळं, जर आपला कोणताही व्यक्ती असो, त्यांना आयुष्यातला मरेपर्यंत एकदा तरी कालभैरव उज्जैन करावंच. नाही, खरंच करावं, खरंच करावं. खरंच म्हणजे खतरनाकच आहे. आणि आमच्या दोघांचं पण पहिल्यांदाच आहे. हो, पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच आहे. आणि खरंच असतं ती बोलावा म्हणतात ना, तो खरंच आहे. हा, म्हणजे काहीच प्लॅन नाही. म्हणजे अक्षरशः काहीच नाही की काय काय प्लॅन होते आधी, 1 महिना आधी जाऊया बिऊया असं करू. आमचं काहीच प्लॅन, डायरेक्ट निघालोय आम्ही. कुठं थांबायचं काय थांबायचं काय अंदाज नव्हता. जास्त वेळ नको थांबायला, लयच बोलायला लावलोय आम्ही. निघतो एकदम फ्रेश झालो एका सेकंदात फक्त. नाही, निघतो आता. पुढे उज्जैनला जायचंय लवकरात लवकर रस्ता का. कालभैरवाचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो श्री महाकालेश्वराच्या चरणी. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक, आणि उज्जैनच्या अस्तित्वाशी त्याचं नाव अगदी घट्ट जोडलं आहे, महाकाल. इथे आल्यावर जाणवलं, काही देवस्थानं फक्त दगडांनी उभी नसतात, तर असंख्य भक्तांच्या श्रद्धेने
ती जिवंत झालेली असतात. मनात एक इच्छा होती, एकदा महाकालाचं दर्शन व्हावं. मनाच्या एका कोपऱ्यात एक शंका देखील होती, आपल्याला आज दर्शन होईल का? कारण मंदिर बंद होण्यासाठी अवघे 30 मिनिट बाकी होते. वेळ कमी होता, पण आशा पण होती तेवढीच. आणि कदाचित तिथे मनापासून हाक असते, तिथे वेळही आपली वाट पाहत असतो. आणि मग ज्या दर्शनाची खात्री नव्हती, ते दर्शन आमचं नशिबी होतं. महाकाल समोर होते. त्या क्षणी मनात ना प्रश्न उरला, ना इच्छा. फक्त डोळे भरून त्यांच्याकडे पाहत राहिलो. तेव्हा जाणवलं, मंदिर बंद व्हायला 30 मिनिट बाकी नव्हते. परत एकदा बोलतो, मंदिर बंद व्हायला 30 मिनिट बाकी नव्हते. महाकालांनी दर्शनासाठी ती 30 मिनिट राखून ठेवली होती. कारण वेळ आपली नसते, बोलावा त्यांचा असतो. एक नंबर दर्शन झालं. म्हणजे आज 2 देवाचं दर्शन केलं, पण नादच. आणि न थांबता कुठं असं 2 तास माणसं म्हणतात की 2 तास 3 तास 4 तास, तसं काही नाही. नॉन स्टॉप लाईन आहे, फक्त अंतर जास्त आहे. आणि मेन आपण तिकीट वगैरे काहीच नाही काढलं. काहीच नाही, डायरेक्ट दर्शन. कारण जे तिकीट काढू येतात ना त्यांना ह्यो जो नजर आहे ना मागं वगैरे, ह्यो नाही बघायला भेटत. ह्यो जो आम्ही जो बघत आलो नाही तर म्हणजे प्रॉपर मला खरंच आयडिया नाही कशाबद्दल आहे. मला वाटतं महाभारतातलं किंवा रामायणातलं वगैरे असणार आहे ना, त्यातलं हे सीन असू शकत तर नाही. मागं पण दिलं त्यांनी की विष पारण केलेलं त्यांनी. हा, जे राक्षसांचं जेव्हा देवाचं युद्ध झालं ना, तेव्हा ते महादेवानं जेव्हा ते विष हे केलं म्हणजे पिलं होतं. तुझी कोणी मूर्ती एवढी भारी ना, बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. दर्शन झालं बस. मला तिथं रस्त्यावर जाऊ चांगल्याच ठिकाणी जाऊन रस्त्यावर जाऊ असं हाय बोल, हाय बोल, हाय कॅमेरा असं हाय कर, हाय करो उसको मराठी नहीं समझ आ रही, उसको हाय बोला तो वो समझे नहीं. तो चलो जल्दी निकलता हूँ. अगर कुछ हुआ मतलब आगे अगर कुछ दिखाता हो नहीं तो. आणि बहुत अच्छा आहे इथं. लय भारी केलं यांनी. आपण काही हिंदीत बोलतोय, आपण मराठी आहे. लय भारी केलं आणि एकदम फ्रेश वाटतंय. आणि जर तुम्ही पास काढून गेला 250 रुपयाचा, तर खालनं तुम्ही जाऊ शकता. जर विदाऊट पास चाला तर वरून. हा, पण खरं सांगू का, विदाऊट पास या ही बघायला भेटते ना. विदाऊट पास ती पासमध्ये नाही आहे, ती तुम्ही 250 रुपये घालून येताय ना बघायला. ती विदाऊट पासमध्ये ही जी बघायला भेटते ती बघायला भेटणार. काय म्हणणे दिसतोय यार मूर्ती. आणि पण पुढं तर मशीन सगळीकडेच आहे ते. आणि एवढं खतरनाक आर्किटेक्चर आहे ना. ब्लॉगर भेटला अजून एक मला इथं. आयला मला काम भेटलं ना. मी सिव्हिल इंजिनियर असून खतरनाक म्हणजे असं. आता मी शूटच्या नादात बिझी होतो, पण जे असे डिटेलिंग आहे ना ते दिवसाचीच बघायला. रात्रीचा आत्ता बघून उपयोग नाही आला. रात्रीचं पण आहे चांगलं, पण एवढं दिसत नाही ना डिटेलिंग. प्रॉपरली फिनिशिंग दिलंय. खालनं लाईट मारल्या. खतरनाक आहे. बाहेर कुठून जायचं, तिकडून जायचं. चल लवकर जातो, कारण की जवळ किती वाजले तर 9:30 वाजत आले तर. अजून लय काय राहिले बघूया. चला पुढे जाऊया. दिसायचं पण झालं. महाकालाच्या दर्शनानंतर मनात काहीच उरलं नव्हतं. ना कुठली घाई, ना कुठली इच्छा, फक्त एक विलक्षण शांतता. आणि म्हणूनच उज्जैनच्या पवित्र रामघाटावर काही क्षण शांत बसलो. कदाचित काही क्षण जगण्यासाठी नसतात, फक्त अनुभवण्यासाठी असतात. दुसरा दिवस उजाडला आणि आम्ही पुन्हा एक नव्या देवस्थानाच्या दिशेने निघालो, बगलामुखी देवीच्या दर्शनासाठी. खरं सांगायचं तर या देवीच्या मंदिराबद्दल
मलाही फारशी माहिती नव्हती, पण इथे पोहोचलो आणि मंदिराबाहेरची गर्दी पाहून जाणवलं या ठिकाणाची श्रद्धा किती खोल आहे. बगलामुखी देवीला दशमहाविद्यांपैकी एक स्वरूप मानलं जातं. मध्य प्रदेशातील नलखेडा येथील हे प्रसिद्ध पितांबरा शक्तिस्थान. आणि हे भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचं स्थान आहे. असं मानलं जातं की देवीची उपासना शत्रूंचा प्रभाव, नकारात्मक शक्ती आणि संकटापासून संरक्षण देते. मला हे सगळं माहीत नव्हतं, पण कधी कधी एखाद्या देवस्थानाचं महत्त्व तिथे पोहोचल्यावरतीच कळतं. आणि त्या दिवशी जाणवलं, काही ठिकाणी आपण माहिती घेऊन जात नाही, तर तिथून काहीतरी घेऊन परततो. यहाँ का इतिहास भी है। जब पांडव कालिनी मंदिर है, पांडव जब पांडव का युद्ध चल रहा था, जब परास्त हो चुके थे, जब श्री कृष्ण भगवान के कहने पर युधिष्ठिर और पांचों भाई यहाँ पे आए थे, उन्होंने यहाँ पूजा अर्चना की। इसके बाद उनको महाभारत में विजय मिली। जब से यह मान्यता है कि यहाँ पे जब से विजय श्री की प्राप्ति के लिए हवन होता है। अच्छा, यहाँ कोर्ट केस अपने मतलब सभी प्रकार के कोर्ट केस, विवाह में बाधा आ रही हो, पुत्र प्राप्ति, सभी प्रकार के यहाँ हवन होते हैं। ये मान्यता है, भगवती 36 दिन में अंदर अंदर अपनी मनोकामना पूरी करते हैं। या कोई माँ के यहाँ से खाली हाथ नहीं जाता। इथं पण दर्शन वगैरे झालं बघला म्हणतात. देवीबद्दल म्हणजे माहिती बघितली असं मी सांगितलं असं तुम्हाला आता माहिती वगैरे. तो जास्त करून म्हणजे इथलंच पब्लिक, आपल्या इकडचं एवढं कोण आहे. आणि तिथं हवनच्या साईडला वगैरे पहिलं तर आपल्या इकडची लय येते, म्हणजे हवन वगैरे करायचं असतं. आणि रेट किती आहे तिथलं हवनचं वगैरे? 5,000 म्हणजे हाय, म्हणजे काहीतरी भेटतं त्यामुळे एवढे लोक इथे. आपण तर पहिल्यांदाच आलोय आणि आपल्याला एवढं काय ह्यातलं माहिती पण नाही. आपण तिथं त्या विचारलं त्या बाबांना, त्यांना पण एवढी काही माहिती नव्हती, त्यामुळे अवघड झालं. श्रद्धास्थान आहे. आणि शक्य इकडं राजस्थान साईडची जास्त असते. राजस्थान आहे तर गुजरातवाली ते MP आणि राजस्थान. राजस्थान साईडचे जास्त करून नाही तिथं. तर लय अजून निघायचंय. कधी निघायचं आम्ही काय माहिती. बघू जर पुढं जर काय झालं म्हणजे थांबलं वगैरे, आता शक्यतो निघणारच आहे. ओंकारेश्वर तर काय होणार नाही आपला आज. वाटतं बघू काय चान्स भेटला तर ओंकारेश्वर करू, नाहीतर मग डायरेक्ट घर गाठावंच लागणार आहे. कारण काम माहिती. उद्यापासून परत म्हाताडे कामगार बनायचे आम्हाला. लय ट्रॅफिक आहे. चला बघू, जर पुढं काय झालं वगैरे तर सांगतो. शक्यतो एंडच समजा या व्लॉगचा. अखेर आमचा परतीचा प्रवास चालू झाला. यावेळी मनात काहीतरी वेगळं होतं. रस्ता तोच होता, पण मन मात्र आधीसारखं राहिलं नव्हतं. आजवर मी अनेक वाटा तोडवल्या, डोंगर पाहिले, धबधबे शोधले, निसर्गाच्या कुशीत भटकत राहिलो. पण यावेळी पहिल्यांदाच एखाद्या देवांच्या दर्शनासाठी इतकं लांब आलो होतो. आणि कदाचित म्हणूनच हा प्रवास माझ्यासाठी केवळ एक प्रवास राहिला नाही. निसर्गाने मला नेहमीच शांत केलं होतं, पण यावेळी महादेवांनी मला आतून शांत केलं. परतीच्या वाटेवर मागे उज्जैन राहिलं होतं, पण मनात मात्र महाकाल, कालभैरव आणि त्या सगळ्या दर्शनांचे क्षण कायमचे सोबत निघाले होते. आणि तेव्हा जाणवलं, काही यात्रा आपण पूर्ण करून परत येतो आणि काही यात्रा आपल्याला आतून बदलून जातात. थँक यू फॉर वॉचिंग दिस फिल्म. See you soon again. Signing off.